दाखल होत आहेत मिस्टर हेलिकॉप्टर राजू राठोड आणि त्यांची सोबत देतोय विलास वारगडे. बॉलिंग मार्कवर अक्षय सज्ज होताना पाहायला मिळतात. गेम इज ऑन. दोन्ही टीमला आपण देऊयात सामन्यासाठी शुभेच्छा. पहिला बॉल क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर. स्लॉक स्वीपचा प्रयत्न तो फसला. बॉल बरोबर जाऊन ऑफस्टिकला धडक मारतोय राजू राठोड. परत त्यात माघारी. पहिला मोठा झटका एस एस स्पोर्ट्स सोनारपाडा क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. पहिलाच बॉल बँक ऑन टार्गेट. फलंदाज राजू राठोड बाद होताना पाहायला मिळत आहेत. चला बॅटिंग ऑर्डर सेट करा. एस एस सोनारपाडा लक्ष सुद्धा. एस एस स्पोर्ट्स सोनारपाडाला पहिला धक्का बसलेला आहे. राजू राठोड पहिल्याच बॉलवर त्रिफळाची दोन माघारी परतताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी पाहिलं तर हरेश वारगडे आता दाखल होत आहेत. पहिल्याच बॉलवर अक्षयला मिळतंय पहिलं सुयश आणि त्याचबरोबर फिल्डिंग करत असताना टीम देवगाव टायगर्सला पहिली सफलता. पहिल्या बॉलवर मिळतंय अक्षयला पहिलं सुयश. नवीन बॅटर हरेश वारगडे सध्या बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला. यापूर्वी दोन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी विजयाची नोंद करत असताना रोहित हरड, राहुल सुमने अँड आर्मी जनमान बेलपाडा संघ बक्षीसपात्र फेरीत दाखल झालेला आहे. तर पहिल्या फेरीचा हा तिसरा सामना. यावलेला समोर ऑन दी अप. चांगला फटका आहे. सेफ शॉट. लॉंग ऑफला फिल्डर फार दूरवरून पोहोचतायत. चांगलं बॅकअप. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळताना दिसतील आणि या 2 धावेसोबत सध्या खातं खुलं होतं. डाव सुरू होतोय एस एस स्पोर्ट्स सोनारपाडा क्रिकेट संघाचा. फुल टॉस फिरवलाय. मिड विकेटला पाठवलाय. हवाई यात्रेकरता युजिट सिक्सर. फुलटॉस वर चांगलं टॅमिंग चांगलं मिडलिंग करत असताना हरेश वारगडे. क्षमता या खेळाडूकडे. मागच्या 2-3 वर्षात चांगलं नाव या बॅटरनं कमावलेलं आहे. यावेळेला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. लेंथ बॉलचा चांगला वापर. गुडले स्पॉट वरून टप्पा पडल्याबरोबर एक्स्ट्रा बाउन्स घेत बॉल थेट निघाला एसटी रक्षकाच्या हातात. षटकारानंतर येणारा डॉट बॉल होतोय छोटेखानी कमबॅक. बॉलर अक्षय आणि त्याच्या सोबतीनं बॉलर बॉलिंग करत असताना अक्षय आणि त्याच्या समेत आपण बघत आहोत संघ देवगाव टायगरचा. हा फुल टॉस फिरवलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हाट अ शॉट. मनगटातली ताकद झोकली आहे. गोलंदाजाच्या गतीचा केलाय वापर आणि बॉल करतोय स्क्वेअर लेग सीमार सफर. सेकंड सिक्सर. या षटकारासोबत सध्या एकूण धावा संख्या आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पोझिशन मध्ये आले. चांगलं टॅबिंग चांगलं मिडलिंग. हरेश वारगडे जसा दाखल झालाय धावसंख्येचा वाढता वेग आपण बघत आहोत. हा देखील फुल टॉस स्टेट बॅटनं समोर ड्राईव्ह केला. गॅप मोठा आहे. फिल्डर उपस्थित झालेले आहेत. चांगलं बॅकअप. 1 धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेसोबत एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची होईल सांगता. पहिल्या बॉलवर आलेली राजू राठोडची विकेट. तदनंतर मात्र मिळालेला 15 धावेचा चांगला स्टार्ट हरेश वारगडेकडून. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 15.
एका विकेटच्या मोबदल्यात. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आधीचा पहिला बॉल पाठवलाय हवाई यात्रेकरता. हरेश वारगडेचा आणखीन एक रॉकेट हिट, सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोर 21 धावा. चांगला लेग ब्रेक टाकला होता पण लाईन लवकर रीड केली स्लॉक स्वीप करत असताना. हरेश वारगडेचा आणखीन एक रॉकेट हिट. आधी भव्य स्वागत होतं षटकारानं. स्कोर सध्या 21-21. जसे सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात देवगा टायगर्सचे दोन संघ आमने सामने. लाईन खराब आहे पण जो सांगतायत वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड होताना दिसेल. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. मागे निघालाय बॉल ते डिस्टी रक्षकाच्या हातात. षटकाराने षटकाची सुरुवात, त्यानंतर आलेला वाईट बॉल पण डॉट बॉलला पुन्हा एकदा होतंय आधी आणि टीम देवगा टायगरचं छोटेखानी कमबॅक. स्कोर सध्या स्थिर, धावा सध्या स्थगित. 22 धावा. सफल झाले. यावेळेला दिशा दिली आहे गोलंदाजाच्या गतीचा केलाय वापर. बॉल करतोय सीमा रेषेची सफर, लॉंग लेग रिजनला येतोय. आणखीन एक चौकार हरेश वारगडेच्या बॅटमधून. या 4 धावा. गुड शॉट. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. ओव्हर द विकेट आदित्य आले आणि लास्ट मोमेंटला वेगाला फक्त दिशा दिली आहे. चौकार सोबत सध्या धावा संख्या 26-26, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला मिस सॅम स्ट्रोक बॉल अवेत. स्कोर लेगचं क्षेत्र मात्र खाली आहे. डीप मधून फिल्डर पोहोचतायत. इनफिल्ड मध्ये मात्र बॅकअप नव्हता. जोपर्यंत थ्रू दिला जाईल एक सिंगल धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत 27 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. आपल्याला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चांगलं व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. आधीकडून डॉट बॉल आणि डॉट बॉलनं पुन्हा एकदा होत असताना छोटेखानी वापसी. सो धावा स्थिर आपण बघत आहोत 27-27, लॉस ऑफ 1 विकेट. स्टील 1 टू गो. 9 बॉलमध्ये नॉट आउट 26 धावा आतापर्यंत स्कोर केलेल्या आहे हरेश वारगडेनं. तर विलास वारगडेचं खातं खुलं होणं अजूनही बाकी आहे. यावेळेला ड्राईव्ह केल्या बॉल स्ट्रेट बॅटनं. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप, एक सिंगल धाव आणि याचबरोबर सेकंड पॉवर प्ले अर्थातच दुसऱ्या षटकाचे होईल सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 14.00 धाव्याच्या धावगतीनं आपण बघत आहोत. 28 धावा एका विकेटच्या मोबदल्यात.
षटक सुरू होते तिसरं बॉलिंग मार्कवर कुणाल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आता बॉलिंग मार्कमध्ये बदलाव केलेला आहे संघ कर्णधारानं. तिसऱ्या षटकात तिसऱ्या गोलंदाजाची नियुक्ती केलेली आहे. कुणालला इन्व्हाइट केलाय. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. डीपमध्ये सध्या आपण बघत आहोत 5 फिल्डर बाउंड्री घेण्यात सीमांचं रक्षण करत असताना ऑन साईडला स्कोअर लेग मिड विकेट, त्याचबरोबर लॉंग ऑन सेट करण्यात आलेला आहे. डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर लॉंग ऑफ आपण बघत आहोत. इनफिल्डमध्ये एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट. बॉल तयार कुणाल. हो पहिला बॉल मिसटाइम स्ट्रोक बॉल हवेत. झेलची संधी बनली आहे पण तिचा स्वीकार झाला नाही. साधा सोपा सहज झेल आता आधीकडून सुटलेला आहे. खरं तर फार वेगानं दूरवरचं अंतर कापत तो आला होता. पोझिशन मध्ये देखील येताना पाहायला मिळाला पण अखेर सरते शेवटी बॉल त्याला त्याच्या हातामध्ये सामावता आला नाही. विलासला मिळते जीवदान, एक सिंगल धाव. एस एस सोनारपाडाच्या खात्यात ऍड होतीये. स्कोर सध्या 29-29. यावेळेला लाईन पाहावी लागेल. वेल बॉल टप्पा पडल्याबरोबर बॉलचा बनलेला अँगल फलंदाज हरेश वारगडेला त्रस्त करून गेला. राऊंड विकेटने चांगला टर्न पाहायला मिळाला. थेट निघालाय बॉल एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल आणि डॉट बॉल नव्हते छोटेखानी कमबॅक. स्कोर 29. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पण आता लाईन खराब आहे. पंच सांगतायत वाईड बॉल. गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धावेसोबत सध्या टोटल 30 ऑन बोर्ड. यावेळेला हेलिकॉप्टर स्टाईलला लॉंग ऑफला चाललाय बॉल. फिल्डर उपस्थित. आता चांगलं जजमेंट. झेल संपादित होतोय. हरेश वारगडे झेलची तोड माघारी. 30ला दुसरा झट. बॅटिंगसाठी आशिष दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या आपण बघत आहोत 30. नुकताच दुसरा धक्का बसलेला आहे. कुणालला महत्वाची पार्टनरशिप जी बिल्डअप झाली होती ती आता ब्रेक केलेली आहे. यावेळेला मिसटॅम स्ट्रोक बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलाय. स्वतः कॅप्टन दौलत होते त्या ठिकाणी, ज्यांचं चांगलं बॅकअप येत आहे आणि आल्या पावली मात्र आता पॅकअप करावं लागतंय. ते बॅटर आशिषला फलंदाज बाद. तू चल मैं आयाशी परिस्थिती. नवीन बॅटर बॅटिंगसाठी रोशन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत कुणालला. हरेश वारगडे लॉंग ऑफला झेलबाद झाले. तदनंतर एक्स्ट्रा कव्हरला झेलबाद 2 माघारी परतताना पाहायला मिळाले. आशिष आता बॅटिंगसाठी रोशन दाखल होत आहेत. एस एस स्पोर्ट्स सोनारपाडा म्हटलं की तगडी बॅटिंग ऑर्डर ही खासियत या टीमची. पण सध्या गोलंदाज हाबी होतोय कुणाल. ऑन हॅट्रिक संधी त्याला बनली विकेट हॅट्रिकची. पाय सध्या संधीचं सोना आता तो करेल का. वेगाबरोबर चांगलं अनुशासन सध्या तो दाखवतोय. 2 धक्के बॅक टू बॅक त्याने दिलेत ऑन हॅट्रिक. यावेळेला स्विच हिटचा अटेम्प्ट. फिल्डर उपस्थित बॅकवर्ड पॉइंटला. थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला. ऑन द टाइम आला नाही, ॲक्युरेट आला नाही. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. कमबॅक हवं होतं. हवी होती वापसी टीम देवगाव टायगर्सला आणि या षटकात ती कुणालने केलेली आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्विच हिटचा अटेम्प्ट चालवला होता. फिल्डर बॅकअपसाठी पोहोचले जरूर, मात्र थ्रो थोडा लेझे आला. यावेळेला ऑफसाइडला दिशा दिली आणि खराब केली गोलंदाज. कुणालची दशा. पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हवाई यात्रेकरता टाटा बाय बाय. यूज इट. सिक्सर.
3 षटकात 36 धावा बनलेल्या आहेत. 12.00 धाव्याची धावगती सध्या स्कोरबोर्डवर. शॉट टीम मंडळी इन्व्हाइट केले. टीम देवगाव टायगर्सनं बॅटिंग समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. राजू राठोड पहिल्याच बॉलवरती त्रिफलाचीत बाद झाले. विलास वारगडेचा संघर्ष अजूनही सुरू आहे. हरेशने चांगली कामगिरी केली. 11 बॉलमध्ये 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आशिष आल्या बॉली माघारी परतला आणि सध्या रोशन जो विलास वारगडेची सोबत देतोय त्याच्या बॅटमधून 6 धावा. बॅटिंग समरीनंतर आपण बघत आहोत सध्या बॉलिंग समरी. देवगाव टायगर्सकडून कुणाल राव एकमेव गोलंदाज ज्याची जबरदस्त कामगिरी. 8 धावा देत असताना महत्त्वाच्या 2 विकेट त्याने कॅरी केल्या. आधीचं एक षटक जे 13 धाब्याचं राहिलं आता त्याला सेकंड स्पेलमध्ये इन्व्हाइट केलाय. आणि अक्षय ज्यानं पहिल्या षटकात पहिल्याच बॉलवर विकेट कॅरी केली होती. मात्र 15 धाबा पीवरमध्ये देखील येताना आपण पाहिला. सो एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकात एकंदरीत 36 धाबा बनलेल्या आहेत. 3 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. एस एस सोनारपाडानं विलास वारगडे सध्या स्ट्रायकर एंडला बॉलिंग मार्कर. ओव्हर नंबर 4च्या दरम्यान सारिका ऑटेलियन कडून तयार. आधी पहिला बॉल ड्राईव्ह केला समोर सेट बॅटनं. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप. एक सिंगल धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल धाब्याच्या साह्यानं सध्या स्कोरबोर्डवर टोटल 37 धावा सध्या स्कोरबोर्डवर. या बॉलला कमी गतीने टाकलेला बॉल गोलंदाजाच्या अगदी बाजूला निघाला. एक धाव तर बनली. दुसरीचा प्रयत्न. सरते शेवटी 3 फिल्डर डीपमधून आले होते. गोलंदाजही पोचले होते. थोडी अतिरिक्त घाई जरूर झाली. मात्र एकच धाव त्या ठिकाणी मिळती आहे बॅटर रोशनला. सिंगल धाव्यासोबत स्कोर 38. लॉस ऑफ 3 विकेट. ऑन साइडला फटका. यावेळेला फसलाय बॉल हवेत आणि डीपमध्ये मिडविकेटला चांगलं जजमेंट कुणाल रावचं. वेल जज अँड इक्वलिटी. फलंदाज बाद. विलास वारगडे परततोय माघारी. आणखीन एक मोठा झटका लागलाय एस एस स्पोर्ट्स सोनारपाडा क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. विलास वारगडे मोठ्या स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात होते पण बॉलला उंची जास्त गाठली. लांबी कमी. कुणाल राव मिडविकेटला झेलच्या खाली पोहोचले. दिली झेलची आम्ही. आधीला मिळतंय पहिलं सुयश. सांगी 4थी सफलता देवगाव टायगर्स क्रिकेट संघाला. स्कोर सध्या 38. लॉस ऑफ 4 विकेट. नवीन बॅटर केतन बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला दाखल झालेत. सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. आता पाहायचं बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये त्याची कामगिरी कशी असेल. विशाल तुपे यांच्या वतीने आधीच्या विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. डॉट बॉल. विकेट कॅरी झाल्यानंतर होतोय कमबॅक आधीकडून. 2 षटकात चांगला वेग होता धावफलकाचा. 3ऱ्या षटकात कुणाल रावनं डावाला खिंडार पाडली. महत्वाचे 2 विकेट त्यानं कॅरी केले आणि आता या षटकात आधीची देखील विश्वसनीय कामगिरी आपण बघत आहोत. 1-1 विकेट डॉट. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. स्कोर लेग झोन टार्गेट करायचं होतं. केतनला चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. राऊंड विकेट आधी आले. फिंगर मोड केले होते बॉलवर ही सिरीज. बॅट्समनला फॉलो केलेलं आहे. सेकंड डॉट बॉल. धावा स्थिर 38. 4 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. विचिटचा टेम तो देखील फसलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आणि याचबरोबर ओव्हरचे होईल सांगता. एंड ऑफ 4th ओव्हर. 4 षटकात बनल्या गेल्या त्या 38 धावा.
जयदादा दस, JD11 नामवंत पॅकर उद्योजक दादा समाजसेवक यांच्या वतीनं देवगड टायगर्स टीम, SS सोनारपाडा टीम आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी ऑफिशियल पॅनलसाठी ऑल द बेस्ट आलंय. त्यांचं देखील स्वागत आहे. 4 षटकात 38 धावा बनलेल्या आहेत. मागच्या 2 षटकात जबरदस्त कामगिरी. कोणाला 8 धावा देत असताना 2 विकेट कॅरी केल्या. आधीने या षटकात 2 धावा दिलेल्या आहेत, 1 विकेट कॅरी केलेली आहेत आणि पूर्णपणे सामन्यामध्ये वापसी, पूर्णपणे कमबॅक टीम देवगड टायगर्स होत असताना आपण बघत आहोत. 4 षटकात 38 धावा बनलेल्या आहेत. अंतिम अखेरचं निर्णायक षटक, 5वं षटक. अजय अर्थातच बाबू बॉलिंग मार्कवर दाखल होतात. यानंतर होणारा सामना टेंबरे आणि त्यांच्या विरोधात इस्टार कोसले, कॅप्टन पोचा. ऑलरेडी इस्टार कोसलेचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम टेंबरे संघनायक आपण या. लगेचच टॉस केला जाईल की दोन्ही टीमचे संघनायक उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकच्या दरम्यान आपण लगेचच टॉस करतोय. 4 षटकात 38 धावा बनलेल्या आहेत. 38 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. शेवटच्या षटकात अजय अर्थातच बाबू आलाय बॉलिंग मार्कवर. चला, वेळ जास्त घेत आहे, जरा घाई करा, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे टीम देवगड टायगर्स. शेवटचं षटक, बॉल तयार अजय. पहिला बॉल डाव्या स्टिकला सोडून चाललाय, पण त्याचा सिग्नल आला. वाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाव आता ऍड होताना दिसेल आणि अतिरिक्त धावेसोबत सध्या स्कोर पाहताय SS सोनारपाडा क्रिकेट संघाचा 39-39 या आकडावर. वाईट बॉल न झाली अजय अर्थातच बाबूची सुरुवात. अंतिम षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. रोशन सध्या स्टॅकर यांना या बॅटरकडे देखील क्षमता आहे. या वेळेला ऑन साइडला पिकअप शॉट, व्हाट अ शॉट रोशनच्या बॅटमधून येलाय. हा भव्य षटकार, पत्रा बजाव सिक्सर. बघत आहोत 45-45 धावा पोझिशन मध्ये आलाय. अगदी 5व्या स्ट्रिक वरती बॉल होता, तिथून खेचला ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला हा षटकार. पहिला वाईड आला, त्यानंतर आला षटकार आणि सध्या बनलंय वातावरण थोडं टाईट. बॉलर बाबू आणि टीम देवगड टायगर्स करता. रोशनकडे ती क्षमता आहे, काउंटर अटॅक तो करतोय आणि सध्या हाबी होतोय. 4 बॉल 13चं योगदान त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेलं आहे. हा सेकंड सिक्सर या डावामध्ये त्यानं वैयक्तिकरित्या लगावलाय. आता एंड चेंज केलाय बाबूनं. ओव्हर द विकेट येणं तो पसंत करतोय. स्कोर 45-45, लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेला फ्लाईट दिली आहे, चांगला टर्न, चांगला बाउन्स. बीट केलाय बॅटर रोशनला. डॉट बॉलची होईल सांगता. छोटेखानी कमबॅक, धावा स्थिर 45. यावेळेला बॉल अवेत, मिस टाइम स्ट्रोक. झेल कोण पकडणारा प्रश्न उपस्थित झालाय आणि सरते शेवटी कॅच ड्रॉप. कुणाल आणि अक्षय या 2 खेळाडूंच्या दरम्यान तालमेलचा अभाव पाहायला मिळाला. कॉलिंग ऑन द टाइम झालं नाही, अॅक्युरेट झालं नाही. कॅच ड्रॉप, रिले झेलची संधी होती पण अक्षय त्यासाठी तयार नव्हते. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. येस इट इज कॅच ड्रॉप. 2 धावा रोशनला मिळते, जीवनदान. स्कोर सध्या 47-47, लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 3 टू गो. यावेळेला बॅकफुटवर जात असताना कट केलाय बॉल. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर खेळतायत. बॅकवर्ड पॉइंटला पाठवलाय. सुळकडचा देखना लाजवाब, नजाकत बरा फटका. 4 धावा, चौकार. या चौकारासोबत सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावरती करत असताना संघ देवगाव टायगरच्या विरोधात SS सोनारपाडा. स्कोर 51 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. पहिल्या डावाचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत.
या बलीला खोलात होता बॉल ऑन साइडला दिशा दिली, गॅप मधून निघालाय बॉल, आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं बॉल चाललाय काउ फेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रोशनच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार देखना फटका, चौकार. या चौकारासोबत स्कोर सध्या 55, 55 धावा. 55ला विकेट 4 गमावलेले आहेत. स्टील 1 टू गो. रोशनची जबरदस्त कामगिरी, 8 बॉलमध्ये नॉट आउट, इंडिव्हिज्युअल 23 धाव्याचं योगदान आतापर्यंत आणि खास करून अंतिम षटकात मात्र तर तो चांगलाच बरसलाय. फुल टॉस, लॉक स्वीप, बैठक आणि बैठक यशस्वी ठरली आहे. पाठवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एंड इज वेल देन ऑल इज वेल. पहिला डाव झालाय समाप्त षटकारानं. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. धावा बनल्या गेल्या 61, 61 धावा. शेवटच्या षटकात 23 धावा आल्या. 9 चेंडू 29 रोशननं बनवल्या. 5 षटकात 61 बनल्या गेल्या आणि विजयासाठी 62चं टार्गेट. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील अंतिम लढत, चौथी लढत. टॉस होतोय. चला कॅप्टन उपस्थित व्हा. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे आणि त्यांच्या विरोधात स्टार कोसले. टॉस होतोय तुळशीदासजी भांडे यांच्या शुभ असते. चला कॅप्टन्स दोन्ही टीमचे उपस्थित व्हा. आपल्याकडे वेळ ऑलरेडी कमी आहे. चला टॉस होतोय लगेचच. कॅप्टन पोचा दोन्ही टीमचे. चला कॅप्टन्स उपस्थित व्हा. यापूर्वी तर दोन्ही संघनायक स्टेजवर होते. आता वेळ का करताय. स्टार कोसले आणि त्याचबरोबर आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. टॉस होतोय तुळशीदासजी भांडे यांच्या शुभ असते. 5 षटकांचा सामना, पहिल्या फेरीतील अंतिम लढत. टॉस होतोय तुळशीदासजी भांड्यांच्या शुभ असते. दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईंट होतात. दुसरा डाव सुरू होईल. 62चा पाठलाग करूयात. कॉमेंट्री बॉक्समध्ये अपेक्षित बदलाव ऐकूयात सुनीलजी शेळके यांचा आवाज. थँक्यू. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल करा. देवगाव टीम. बासष्ट धावांचं फार मोठं आव्हान इथे मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करावं लागेल. सामना जिंकण्यासाठी सोनारपाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी. रोशन या फलंदाजाने चमकदार कामगिरी केली. चांगला हेल्दी स्ट्राईक रेट त्याचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला.
360 ग्राउंडवर चांगले फटके त्याने वेगवेगळ्या दिशेने खेळलेले आपण पाहिले. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 29 धावा तिकडे 23 धावा एकूण शेवटच्या षटकामध्ये पूर्ण करण्यामध्ये यश मिळालं फलंदाजांना आणि 9 चेंडूंमध्ये 29 धावांची मॅरेथॉन इनिंग खरं तर खेळली गेली फलंदाज रोशनच्या वतीने. जवळजवळ 350चा स्ट्राईक रेट त्याने तिकडे कायम ठेवला होता. आघाडीची जोडी देवगाव टीमच्या वतीने कुणाल राव आणि त्यांच्याच बरोबर दौलत तुपे आपण खेळपट्टीकडे जाताना बघत आहोत. दुसऱ्या डावाला सुरू होत आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कुणाल, नॉन स्ट्रायकिंग एंडला दौलत. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळल्या गोलंदाज आशिष विश्वकर्मा. वेगाबरोबर नियंत्रण अत्यंत गरजेचं असतं ज्यावेळेस फास्टर बॉलर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असतो आणि तेच करत असताना आशिषला आपण पाहिलेलं आहे. चांगलं नियंत्रणासहित पहिला चेंडू त्याने हाताळला. ड्राईव्ह केलं होतं बॅटर कुणालने, धाव मिळाली नाही. गती काढून घेतली उजवेष्टीच्या फार बाहेर. बिसाइड द पिच चेंडू पिच झालेला आहे की नाही याची शहानिशा केली जाते मैदानी पंच धर्मेंद्र वर्मा यांच्या वतीने. आता त्यांचा एक हात समांतर आलेले त्यामुळे हा चेंडू नो बॉल. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. व्हॉट ए ग्रेट हिट. अत्यंत दर्जेदार फटका. हेलिकॉप्टर उडवला. फार कमी जागा होती परंतु ती योग्य रीतीने वापरत असताना बॅटच्या बरोबर मधोमध घेतलं आणि चेंडूला फेकून दिलं. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून हवाई हल्ला कुणालचा षटकार. षटकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा मिळाले आहेत 7. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेले गोलंदाज आशिष विश्वकर्मा यांच्या वतीने. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण अनुभवत आहात. या अगोदर षटकार आला त्यानंतर जास्तीचा जोर लाभत असताना इथे गोलंदाज आशिष विश्वकर्माला आपण पाहिला. उजवेष्टीच्या बाहेर चेंडू अनसर्टन्टी कॉरिडॉरचा वापर करायचा होता. खांद्याचा अतिरिक्त वापर. लेंथ बॉल राईट झाला होता. फलंदाजाला काहीही करता आलं नव्हतं. टोटली अनप्लेबल बॉल. आणखी एकदा हेलिकॉप्टर ड्राईव्ह. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेसमेंट जरूर दिली होती परंतु ऍट द एंड आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्षेत्ररक्षकाच्या वतीने 2 धाबा आपल्या संघासाठी त्याने निश्चितच वाचवलेले आहेत. या 2 धाबा ज्या बनल्या त्याने धावपलक पुढे गेले. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 9. समोर खेळतायत. यावेळची प्लेसमेंट चांगले. राजू राठोड यांच्यासाठी लॉंग चेस. अंतिमता चेंडूने सीमारेषा भेदली. चेंडू सहित 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार.
या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज आशिष. कुणाल रावचा हा फटका इम्प्रोवाइज आहे. क्षेत्ररक्षक उंच उंच आबाळाकडे लक्ष देऊन उभा आहे. त्याने प्रयत्न योग्य रीतीने केले होते, परंतु चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये त्याला फेकता आला नाही, सीमारेषेच्या आतमध्ये ढकलता आला नाही आणि अंतिमता चेंडूने सीमारेषा भेदली हवाई मार्गे आणि हा षटकार. षटक संपलं पहिलं. 19 धावा धावपलकावर एकही गडी गमावलेला नाही. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना देवगाव टायगर्स या टीमने उर्वरित इक्वेशनचा विचार केला तर 4 षटकांचा खेळ शेष आहे आणि रनरेट आता ड्रॉपडाऊन झालेला आहे. जवळजवळ 11चा रनरेट आवश्यक रनरेट म्हणून फलंदाजी करणाऱ्या समोर आहे, संघाच्या समोर आहे. जे एक मोठं षटक हवं होतं, ज्यावेळेस तुम्ही 5 षटकांमध्ये 62-63 धावा चेस डाऊन करत असता, त्यावेळेस तुम्हाला एक षटक हे 18 ते 20 धावांचा हवं असता आणि पहिल्या षटकाला कन्वर्ट करत असताना फलंदाज कुणाल राव यांची फटकेबाजी आपण पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये पाहायचं आता उंचपरे गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर येत आहेत. आशिष त्रिपाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचा जर प्रवास आपण पाहिला तर काही विद्यार्थी हे स्लो लर्नर असतात, काही विद्यार्थी फास्ट लर्नर असतात, कोणी एक पाठी कोणी द्विपाठी. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत गोलंदाज आशिष त्रिपाठी. दौलत भाऊने अगोदरच ठरवलं होतं इथे चेंडूला सन्मान द्यायचा आहे आणि त्याचमुळे साधा सोप्पा चेंडू इथे त्यांच्या समोरून निघून गेला. दौलत भाऊंचा या चेंडूवर MS धोनी झाला होता का? यस, निर्धाव चेंडू फेकला गोलंदाज आशिष त्रिपाठीने. उजव्या स्टेजच्या फार बाहेर पंचांचं दिशा दर्शन करत असताना दौलत तुपे यांना आपण बघतो. पंच मागे वळतायत. धर्मेंद्र वर्मा सर बाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावपलकावर एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेल्या आहेत त्यामध्ये 2020. This is the second over is in progress being bowled by bowler Ashish Tripathi. He has got that great height. He will have to capitalize. He will have to use that height in proper manner. The way he is bowling now seems good, sounds good. यावेळेचा फटका चांगला आहे. शक्ती बरोबर युक्तीचा मेळ. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा महत्वपूर्ण चौकार. महत्वपूर्ण चौकार खेळला गेलेले. दौलत यांच्या बॅटमधून तो आला. एकूण धावा आतापर्यंत आपण बघतो तर 4 ने पुढे गेले धावपलक. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावपलकावर. या अगोदर आपण ती चर्चा छेडली होती की उंचपुरे गोलंदाज असतील तर ते फलंदाजांच्या समोर चेंडू राईज करू शकतात. खांद्याचा जर योग्य वापर त्यांना करता आला तर असंच काय केले जाईल का पाहायचं आशिषच्या वतीने. लेंथ बॉल राजू राठोड यांच्या डाव्या हाताला गुदगुल्या खरंच चेंडू मागे निघून आला. आशिष तिकडे होते. 2 आशिष आहेत सोनारपाडा टीमकडे. एक आशिष त्रिपाठी तर दुसरे आशिष विश्वकर्मा. कडा लागली. मागे चेंडू निघून गेला. कोणत्याही क्षेत्ररक्षकासाठी संधी नाही. चेंडूने सरळ जाऊन ब्लॅक स्क्रीनची भेट घेतली. हा चौकार. अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. ज्या गतीला अँटिसिपेट केलं होतं बॅटरने त्यापेक्षा कमी गतीने चेंडू आला, त्यामुळेच एज लागली. मागे चेंडू निघून गेला. इट वॉज व्हेरी थिक एज.
and that's why he has got 4 runs. Score is 29. Put away nicely into the air. Stand and deliver. High and handsome. Very, very long away. Huge and mighty sixer. या षटकाराने धावफलक पुढे गेलं. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनलेले 35. चांगले खेळत आहेत दोन्ही फलंदाज. दौलत एका बाजूने अँकरिंग रोल प्ले करतो तर दुसऱ्या बाजूने आक्रमकतेला गवसणी घालण्याचं काम केलं जात आहे कुणाल राव यांच्या वतीने. गाव करी ते राव काय करी असं म्हटलं जातं, परंतु इथे एकटा राव ज्या पद्धतीने खेळतो सोनारपाडा संपूर्ण गाव त्याला अडवू शकलं नाही. कुणालने यावेळेस समोर खेळलेला फटका, फक्त एक धाव मिळेल. ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका प्रोड्यूस केला होता. टायमिंग चांगलं जुळतं ज्यावेळेस कुणाल बॉडीचा शेप होल्ड करत असताना खेळतो. षटकं संपली 2. धावफलक 36. 36 एकही गडी गमावला नाही. उर्वरित 3 षटकांमध्ये 26 धावांची गरज. 18 मोर डिलिव्हरीज टू बी बोल्ड बाय बॉलिंग साइड अँड 26 रन्स आर रिक्वायर्ड फॉर विक्ट्री बॅटिंग टीम देवगाव टायगर्स. तिसऱ्या षटकाला सुरुवात. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज आशिष. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत आणि सेकंड स्पेल मध्ये पाहिजे कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. पहिल्या षटकामध्ये 19 धाबा खर्च झाले होत्या. गोलंदाज गती काढून घेतली आहे. यावेळेस ड्रिल आपल्याला पाहायला मिळेलच. फलंदाजाची ज्या पद्धतीने चेंडू निघून गेला होता नाखुश आहेत स्वतःवर आणि तिसऱ्या पंचांची लगेचच नोंद करण्यात आलेली आहे. तिसरे पंच हाईट फॅक्टर चेक केला जाईल. फलंदाज नेमके कुठे खेळतात ते पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नेमकी किती हाईट होती या चेंडूवर पाहिली जाईल. चेंडू पाईचा संपर्क तर आला नव्हता परंतु तो पॉइंट लक्षात घेतला जाईल. साइड अँगलचा विचार केला जाईल. पंच मयूरजी मार्के उपस्थित आहेत. बीमर रिव्ह्यू आता इथे सक्सेसफुल झालेला आहे. रिटेन राहील बॅटिंग टीमचा. येणारा चेंडू फ्रीट असणार आहे. चांगली संधी मिळालेली. फलंदाज कुणालला आतापर्यंत आक्रमक रीतीने खेळलेत. यावेळेस इथे चांगला चेंडू फेकला परंतु पंच मागे वळत आहेत. लेंथ तर चांगली होती या चेंडूवर. लाईन व्यवस्थितरित्या करता आली नव्हती गोलंदाज आशिष विश्वकर्मा यांना. एक महत्वाची गोष्ट आहे, ज्या वेळेस आशिष विश्वकर्माच्या विरोधात आक्रमकता येते त्यावेळेस तो बॉडीचा एक्स्ट्रा वापर करतो. अधिकचा पेस जनरेट करणे योग्य ठरवतो. घेऊन मारलेला आहे. खूप उंच चेंडू निघून गेला. पायचा इथे
दोन क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत असताना चेंडू एका टप्प्याने सीमा पार फरार. आणखी एक चौकार. सतरा चेंडू आणि 20 धावा. विजया दाखल बनवायचे देवगाव टायगर्सला. टायगर्स आर प्लेइंग लाईक टायगर. आशिष विश्वकर्मा यावेळेस इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. सरळ बॅटने ज्यावेळेस धावा होतात त्यावेळेस या पद्धतीने प्रयत्न करणं किती संयुक्तिक आहे. खरं तर हे या फलंदाजाला कोणीही विचारू शकेल, परंतु एकूण मुद्दा एकच आहे की 13 चेंडूंमध्ये 33 धावांवर कुणाल राव खेळतात. खूप असे खेळाडू आहेत की जे प्री माइंडेड या पद्धतीने फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटमध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड राखणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या खेळाडूला समजणं गरजेचं आहे किंवा त्याला तो अंदाज लावता आला पाहिजे योग्य रीतीने की फलंदाजी त्याची कशा पद्धतीने होत आहे, चेंडूपाईचा संपर्क कसा होत आहे, टायमिंग कशा पद्धतीने होत आहे. फॉर्म फार लवकर विचारात घेणं गरजेचं आहे बॅटर्सला. त्या पद्धतीने त्याने रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखणं अपेक्षित असतं. 42 रन्स. तीन चेंडूचा शेष. यावेळेचा फटका आणखी एकदा हवाई मार्गे निघून चाललेला आहे. इथे ही प्रयत्न आपण पाहिले राजीव राठोड यांचे अत्यंत दर्जेदार, परंतु अंतिमतः चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. पाहायचंय तिसऱ्या पंचांची लगेचच आपण इथे मदत घेऊया. हा चौकार आहे की षटकार आहे. प्रथम दर्शनी तर असं वाटतं हा चौकार असावा, परंतु पाहायचंय आता टेक्नॉलॉजिकल सपोर्ट आपण घेऊया. चौकार. सेहेचाळीस धाबा बनलेले आहेत. आणखी 16 धावांची गरज आहे. 14 चेंडूचा शेष. काय फटका खेळलेले आहेत. चेंडूची वाट पाहिली, पाठलाग केला आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट डिपिश पॉइंट रिजन सीमारेषेच्या वरून हा आश्चर्यकारक षटकार. षटकासाठी कुणाल रावला अतिरिक्त गती प्रोड्यूस करताना गोलंदाज आशिष विश्वकर्माला आपण बघतो. ही धाव मिळाली एक लेग बायच्या रूपाने, त्याचमुळे धावफलक पुढे गेले. एकूण धाबांचा विचार केला तर धाबा मिळालेले 53 आणि 3 षटकं संपलेले. 2 षटकांमध्ये 9 धाबांची गरज.
ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न तिथे झालेला आहे फलंदाजाचा. आपण बघतो, मला असं वाटतं संपर्क आला होता, ज्या पद्धतीने मैदानी पंचाने इशारा दिलेला आहे. निर्धाव चेंडूची फेक करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. 44 वर खेळत आहेत. एक षटकार गरजेचा आहे फलंदाज कुणालसाठी, व्यक्तिगत अर्धशतक कंप्लीट करण्यासाठी. गोलंदाज विलासच्या विरोधात फटकेबाजी करणं अत्यंत कठीण आहे, परंतु कुणालसाठी ते नाही. ज्या पद्धतीने त्याने फटका खेळला, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, लेंथ बॉल हाताळला होता, अचानक राईज झाला होता. आडव्या बॅटचा कडवा प्रहार देत असताना चेंडूला सीमा पार धाडलं, हा चौकार मिळवला. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषकाचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आतापर्यंत अनेक फलंदाजांनी चांगली कामगिरी जरूर केलेली आहे. या अगोदर बेलपाडा टीमच्या वतीने अनिकेतने पहिल्या मॅचमध्ये 26, त्याचबरोबर दुसऱ्या मॅचमध्ये 32 बनवल्या. इथे कुणाल राव अर्धशतकाच्या उंबरठ्यावर. उडवलेला आहे, उंच उंच आबाळाच्या दिशेने चेंडू निघून गेलेला आहे. हेलिकॉप्टर लँड झाला सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक हवाई हल्ला, हा षटकार, आणि त्याचबरोबर स्वर्गीय अनंत गणपत स्मृती चषकातील पहिला अर्धशतक वीर देवगाव टायगरचा रोरिंग टायगर कुणाल राव. सामन्यावर खेळाडू ज्याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही, नो डाऊट अबाउट दॅट वन, बिकॉज व्हॉट अ ग्रेट इनिंग प्लेड बाय कुणाल राव. या स्कोर्ड हिज फर्स्ट हाफ सेंचुरी इन दिस टूर्नामेंट. व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स इन बॅटिंग बाय देवगाव टायगर्स. अँड if you think about this summer season of tennis ball cricket, I think this is the 6th maiden half century by Kunal Rao. Many congratulations, you are player of the match. मुख्य मंचावर सन्माननीय नरेशजी कथोरे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते, आणि ज्ञानेश्वरजी कथोरे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण कुणाल राव याला सामनावीराची ट्रॉफी वितरित करत आहोत.